दसऱ्याच्या दिवशी रामानं रावणाचा वध केला, त्यामुळे सत्प्रवृत्तीनं दुष्प्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून आपण दसरा साजरा करतो। शिवाय दुष्प्रवृत्तीचं प्रतीक गणल्या जाणाऱ्या रावणाचं दहन सुद्धा केलं जातं। मात्र अकोल्यातलं सांगोळा हे गाव याला अपवाद आहे। सांगोळ्यात चक्क विजयादशमीच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते। पाहूया एक वृत्तांत। आग, कपट आणि हिंसेचं प्रतीक म्हणजेच रावण। रावणाची हीच ओळख सर्वश्रुत आहे। मात्र अकोल्यातलं सांगोळा हे गाव चक्क रावणाचंच देवत्व शोधतंय। आज विजयादशमीच्या दिवशी सांगोळावासीय मनोभावी रावणाची पूजा करतायत। सांगोळ्यातील या रावण मूर्तीची कथाही रोचक आहे। ह्या आमच्या पहिले ऋषी लोक होते, ज्यांनी सांगितले की बा ऋषीची मूर्ती तयार करा, तर त्या घडवणारानं रावणाची मूर्ती तयार केली। तर ते मूर्ती आता त्याच मूर्तीची ते लोक पहिले सेवा करत आणि आताही ते दसऱ्याच्या वेळेस ते सेवा करून राहिले। पूर्वी सांगोळा गावाची अवस्था फारच वाईट होती। मात्र रावण महाराज गावात आल्यानंतर सांगोळ्याची भरभराट झाली असं गावकऱ्यांना वाटतं। तर आज आमच्या गावामध्ये जवळपास सर्वच एरिया आमच्या गावात शेतीतलं जे शेती आहे आमची जवळपास 100 ते 150 एकरात पूर्ण बागायत झालेली आहे। ही कृपा सर्व रावण महाराजाची आहे। रावण हा ज्ञानी होता, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करण्यापेक्षा समाजातला भ्रष्टाचार जाळणं गरजेचं असल्याचं सांगोळावासियांचा संदेश आहे। रावणाला जाळतात दसऱ्याच्या वेळेस, पण आम्ही जाळत नसून रावणाची पूजा करतो। कारण जाळणं हे काही बरोबर नाही। रावण तुम्ही काय जाळता आम्हाला हे समजत नाही। ते रावण जाळण्यासाठी तुम्ही काय तुमचा तो भ्रष्टाचार जाळा, रावण म्हणून का जाळता, दुसरं काही जाळा। रामायणाचा निर्माता असलेल्या वाल्मिकीचा प्रवासही वाल्या ते वाल्मिकी असाच झालाय। त्यामुळे पुराण आणि इतिहासात दुष्ट ठरवण्यात आलेल्या रावणातल्या चांगल्या गुणांवर प्रकाश टाकणं गरजेचं असल्याचं या गावकऱ्यांना वाटतं। शत्रूलाही मित्र समजणारी, वाईटामध्येही चांगलं पाहणारी आपली भारतीय संस्कृती, रावणाची पूजा करणाऱ्या सांगोळावासियांनी नेमकं हेच अधोरेखित केलंय। उमेश अलोने, ETV न्यूज, अकोला।